बलिराजाचा नामोच्चार पुढे करण्यात आला आणि बलीच्या यज्ञभूमीमध्ये वामनजी निघालेले आहेत. डोल उठे सारे धरते दे छत्री उंच पकडायला डोला गगन है सारा हळूहळू डोला गगन है त्यांना सांगा हळूहळू. एक मांगने आया तेरे दर जगत का पालन हरा रे जगत का पालन हरा मैं आज तेरा मेहमान मैं आज तेरा मेहमान भरत करे मुझको जरा पहचान भगत मोबाईल वाले हे बाकीचे खाली बसत नाही. हॉट मोकळी करा. त्यांना बघा. भगत भर दे डोले भगत भर दे डोले त्यांना येऊ द्या, नंतर घ्या दर्शन. आवाज जय हो. आवाज ज्यावेळेला परमात्म्याचं आगमन झालं जणू काही सूर्यमंडपात आलेला आहे. व्यक्तगुरु शुक्राचार्य बलिराजा यांनी उभं राहून त्यांना अभिवादन केलेलं आहे. वंदन करायचं. विचारलं माझ्या वाडवडिलांच्या पुण्यप्रतापानं तुमच्यासारख्या महात्म्यांचा चरण स्पर्श माझ्या भूमीला झालेला आहे. काय सेवा करू? बाबांजींनी सांगावं की बली लांबून तुझी कीर्ती ऐकून आलोय. मैंने सुना मी ऐकलंय. आजपर्यंत तुझ्या दारातून कोणी विनमुख गेलेलं नाही. बलिराजा म्हटला अगदी योग्य ठिकाणी तुम्ही पोहोचलेले आहात. काय हवंय? म्हटले मला 3 कोस भूमी पाहिजे. त्यावेळेला बलिराजाने विचार केला की हा दिसायला छोटा आहे. विषय माझ्या वाडवडिलांचे माझ्या समोर मांडतोय. माझी कीर्ती ऐकून आलो सांगतोय. आणि याला मागणं काही कळत नाही. मी 3 पग भूमी देणार आहे. शुक्राचार्य ओरडले बली काही करू नकोस. तू त्याला ओळख नाही. तो कपट वेशधारी महाविष्णू आहे, नारायण आहे. पण बलिराजा म्हटलं मी शब्द दिलाय गुरुदेव मी पाडणार आहे. शुक्राचार्य अचानक अंतर्धान पावले. झाडीच्या द्वारात जाऊन बसले. बलिराजाने झाडी उचलली. त्या द्वारात ते थांबले. पाणी येऊ देत नव्हते खाली. त्यावेळेला पाणी काय येत नाही काय अडकलं म्हणून त्याने गवताची गर्भाची काठी उचलली. आतमध्ये टाकली. ती सरळ शुक्राचार्यांच्या डोळ्यात शिरली. धर्म कार्याला आडवा आला म्हणून त्याचा एक डोळ्याच्या ठिकाणी रिकामी झाला. आड्याला म्हणून पडी गेला डोळा. आड्याला म्हणून पडी गेला
संकल्प घेतला, वामनजींच्या हातावरती सोडला. जसं संकल्पाचं जल हातावरती पडलं, विराट रूप त्यांनी धारण केलं. पहिल्या पावलामध्ये अवघं ब्रह्मांड व्यापलं, दुसऱ्या पावलामध्ये वैकुंठ स्वर्गलोक व्यापून टाकलं. तिसरं पाऊल ठेवण्यासाठी जागा उरली नाही. बळीराजाची पत्नी विंध्यावली समोर आली. रत्नमाला नावाची त्याची कन्या होती.